ऐका ना, म्हणतात ना की एखाद्याला एखादी गोष्ट धार्जिन नाही, तर तशीच मला ना मैत्री धार्जिन नाही आहे. कधीच माझ्यासोबत कोणाचीच मैत्री होत नाही. आणि मी नाही का ना अशी अशी नाही की मी खूप तुसाडी आहे. मी खूप बडबडी, खूप बोलकी आहे. पण काय माहिती ते काहीतरी वाद होतो, नाहीतर काहीतरी गैरसमज होतो, नाहीतर काहीतरी ती उघड फुगते किंवा मी फुगते. असा नेहमीच होतं माझ्यासोबत. त्यामुळं ना मी मैत्री जास्त करून करत नाही. लहानपणी तर खूप करायचे, आता तरी थोडंसं हे झालं आहे. पण म्हटलं चला जाऊ द्या, आता त्या गोष्टीला नाही का सोडून द्या, म्हणून थोडीशी मैत्री करायला गेले. आणि परवा दिवशीचं ते तसं कांड झालं. त्यामुळं ना नको असं वाटतं, मैत्री नको, कोणीच नको, आपण आपलं एकटंच बरे. आता माझे मुलं हमेशाच मला म्हणतात की मम्मा तुझी ना बेस्ट फ्रेंड कोण आहे. म्हणलं दादा मला ना बेस्ट फ्रेंड कोणीच नाही आहे, मीच माझी फ्रेंड आहे, मीच माझी बेस्ट फ्रेंड पण आहे. तर ना असं नाही, 4-2 दिवस झाले, दिवस पण लय बेकार गेलेत आणि डोक्यात किडे पडलेत. असो, आता मैत्रीचा टॉपिक बस. आता ना यापुढे मैत्री बित्री सगळं स्टॉप. चला तर मग आज मस्त आपण गोड चिरोटे केलेत. एकदम सोप्या पद्धतीने मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये तेल आणि ओवा नव्हता म्हणून ना थोडंसं नाही का ना जिरं टाकलं. जिरं टाकून सगळं घट्टसर तेल टाकून ती म्हणून घेतलं आहे. अगदी इकडे काय केलं, पाक करायला ठेवला आहे. पाक करून नाही का ना घट्टसर एक तारी पाक केला आहे. इकडं ना ते जे आपण केले होते का त्याचे ना पोळ्या करून घेतल्या, छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या. 2 कलरच्या पण पोळ्या लाटल्या, असंच छान दिसतं म्हणून. आणि ना मस्त नाही का ना गरम गरम तेलात तळून घेतले. इकडं पाक करायला ठेवलं होतं का एक तारी, त्यामध्ये सगळे ते चिरोटे टाकून मस्त ना 2 त्याचे 4 मिनटं सगळं भिजवून घेतलं. खूप छान झालेत, नक्की ट्राय करा. आणि हो, सबस्क्राईब करा.